एकंदरीत सोलापूरमधला सगळ्यात बेस्ट मला नाश्ता इथं वाटतोय. खरं म्हणतात ना की तिथं गेल्यानंतर तिथलेच स्पेशल जे आयटम आहेत ते खाल्ले पाहिजे. निसर्गाची बॉटल त्याच्यावर अमिताभ बच्चन दिसतात आणि सुधाची बॉटल ही सुद्धा खूप छान आहे. जर तुम्हाला मिसळ आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. असं बायको म्हणाली आणि मी सोलापूरच्या भागातलेच पदार्थ खायचं ठरवलं. आम्ही गेलो होतो श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला अक्कलकोटला आणि वाटेत सोलापूर आहे म्हणल्यावर इथलं पदार्थ खाल्ल्याशिवाय राहणार आहे का. काही पदार्थ तर इतके अप्रतिम होते की ज्याची कल्पना मी कधीच केली नव्हती. इथलं ऑथेंटिक फूड खाऊन नुसतं पोटच नाही तर खरंच मन पण तृप्त झालं. चला तर मग अशीच एक खाद्य सफर पाहिला जी पाहून कदाचित तुम्ही सोलापूरची ट्रिप लवकर प्लॅन कराल आणि ती फक्त तुम्ही खायला केलीत ना तरी काहीच हरकत नाही. मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. सोलापूर हायवेवरती आणि आता अक्कलकोटला चाललोय आणि सोलापूर जवळ आलोय आणि निसर्ग हॉटेलला थांबलोय. द फेमस निसर्ग हॉटेल. जे सोलापूर हायवेवरून गेले असतील त्यांना सगळ्यांना माहित आहे की निसर्ग हॉटेल कुठे आहे. तर ह्या हायवेला आहे की ह्याची एक ब्रांच आहे ते सिटीमध्ये पण आहे. तर आतमध्ये एंट्री केली की डाव्या साईडला बघा आपल्याला इथे लहान मुलांचं खेळायचं दिसतं. मुलांना मस्तपैकी आरामात खेळायला सोडून आपण जाऊ शकतो. आणि या साईडला बघा इथे शॉपिंग आहे, लहान मुलांना खेळायच्या सोयी केलेल्या आहेत. आणि आतमध्ये आपण जातो आता निसर्ग हॉटेलमध्ये. इकडे साईडला सुद्धा बाहेर त्यांची सिटिंग अरेंजमेंट आहे. तर फॅमिलीला घेऊन आला तर इकडे मी दरवेळेला इकडेच बसतो. तुम्ही आला तर इकडे बसू शकता. हे बघा गर्दी. आणि इकडं बाहेर आमचा टेबल आहे. आता आधीच सांगतो की अर्धा टेबल अर्ध जेवण झालंय. व्हिलॉग काढायचं काय आज प्लॅन नव्हता. तर आजच्या व्हिलॉग मध्ये आपण ऐकणार आहे पाण्याची टेस्ट कशी येते. यांचं मॅन्युफॅक्चरिंगचं पाणी आणि टेस्ट खूप छान. मॅन्युफॅक्चर केले पाणी H2O. इथं बघा जे पहिलं पेज आहे त्याच्यावर आठवणीतलं निसर्ग म्हणजे यांचे जे फेमस जे पदार्थ आहेत हे सगळे दिसतात. तर आम्ही थालीपीठ, धपाटे, नंतर शेंगापोळी, त्याच्यानंतर शेवभाजी आणि त्यांनी सांगितलं की भरलेलं वांग सुद्धा इथे छान मिळतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं ट्राय करा. हे बघा आम्ही आता गुळपोळी घेतले. त्या साईडला शेंगापोळी म्हणतात. शेंगापोळी म्हणजे आपली शेंगदाण्याची जी पोळी असते घरी जी असते सेम तशी. बघा आत बघा एकदम जाड लेअर आहे आणि शेंगदाण्याचं कूट आहे, गूळ आहे आणि चपाती आहे बस. आणि हे तूप आहे, खूप क्रिस्पी दिसते, लहान मुलांसाठी खूप छान आहे. एक प्लेट खाऊन बघूया आपण. हा जो आयटम बघताय हा आहे लसुणी मेथी. तर घरी जी आपली मेथीची भाजी असते त्याच्यामध्येच लसूण टाकून खूप छान असं आहे. म्हणजे हे हेल्दी खाणं आहे, सगळं हेल्दी खाणं आहे. तुम्ही नक्की इथं येऊन ट्राय करा हे. तर भरलेलं ताट आहे आणि थोडे आयटम घेतलेत. सुरुवात करूया भाकरीपासून. भाकरी आणि लसुणी मेथी म्हणजे आपण जे घरी मेथी खातो तशीच आहे. तेलकट नाही आहे अजिबात, ते मला आवडलं. आणि ह्याच्यामध्ये बघा शेंगा म्हणजे शेंगाचे जे आपले बारीक केलेले कूट आहे ते आहे आणि लसूण आहे. एकदम हेल्दी वाटते, नॅचरल आहे. म्हणजे असं खाणं असेल ना बाहेर तर खायला काहीच हरकत नाही आहे. म्हणजे 2 आयटम मी सांगतो तुम्हाला. एक म्हणजे धपाटे आणि थालीपीठ. तर सगळ्यांना असं वाटतं की धपाटे आणि थालीपीठ एकच आहे, असं नसतं. तर जर तुम्ही धपाटे मागवले तर हे असे पातळ येणार आहे आणि जर थालीपीठ मागवले तर त्याच्यामध्ये तुम्हाला टोमॅटो आणि बाकी कांदा वगैरे सगळं मिळेल. आणि हे थोडंसं जाडसर असतं. याच्यासोबत काय मिळणार आपल्याला? याच्यासोबत हे जी मिरची आहे, मिरचीचा ठेचा टाईप आहे, त्याच्यामध्ये सुद्धा शेंगा आहे. ह्या साईडला असं प्रत्येक गोष्टीमध्ये शेंगदाण्याचं कूट असतं. तर हे जे धपाट आहेत किंवा थालीपीठ आहेत हे तिखट नाही आहे बिलकुल. त्याला तिखटपणा येण्यासाठी हे खूप कॉम्प्लिमेंट करते त्याला परफेक्टली. त्याच्यामुळं खूप मजा येते खायला. म्हणजे इथं आल्यानंतर कन्फ्युजन वाढतंय की नक्की काय खायचं आणि काही नाही. सगळंच हेल्दी वाटतं. आपण सगळंच ट्राय करूया. त्यांचा कोर आयटम जो आहे तो आपण ट्राय करूया. तो म्हणजे शेंगापोळी. हे बघा हे कसं असं पूर्ण ओपन होतं
आतमध्ये बघा, आतमध्ये पूर्ण शेंगदाण्याचं कूट आणि फक्त हे असं मस्त रोल करा, असं मस्त रोल करायचं. बोलायची इच्छाच होत नाही, एवढं भारी, खूपच भारी. तो मागे उभा आहे. छान आहे, खूप छान आहे. जेवण मस्त आहे, एकदम टेस्टी आणि थालीपीठ मस्त आहे. प्लस हे शेंगा पोळी आणि हे जे मिरचीचं बनवलंय ठेचा उत्तम. मला गुळ शेंगा पोळी आवडली, खूपच छान, तुपामध्ये भाजलेली आणि खूप छान टेस्ट होती. बाकी ओव्हरऑल सगळं जेवण छान होतं, पण मला गुळ शेंगा पोळी आवडली. शेवभाजी खूप आवडली मला आणि ही लसुणी मेथी ऑर्डर केली होती, पण त्याची टेस्ट काय एवढी आवडली नाही मला. थोडीशी कच्ची पण वाटते आणि मला अशी थोडीशी कडू टेस्ट लागते. ते बघतो माझ्याकडे. लास्ट टाइमचा व्हिडिओ दाखवतो, याच ठिकाणी आतमध्ये बसलेलो इथं, आणि हाच फीडबॅक तिने दिलेला की लसुणी मेथी खूप अप्रतिम आहे. तर म्हणजे टेस्टमध्ये चेंज झाली तर आम्ही खरे रिव्ह्यू देतो, हे याच्यावरून कळतं. तर हे बघा, पुरणपोळी आले आणि ही शेंगा पोळी आहे. या दोन्हीचा रिव्ह्यू बघूया, यातली कुठली बेस्ट आहे ते बघूया. पुरणपोळी खाऊन बघूया, मस्त मऊ अशी पुरणपोळी आले, त्याच्यावर तूप दिलं. थोडीशी वेगळी आहे पुरणपोळी, गोडसर आहे, एक वेगळी चव येते, मला कळत नाही कशाची, बहुतेक खवा आहे का काय. अजून एक घास खाऊन बघतो. खूप छान लागते, पण कुठला पदार्थ आपण विचारूया त्यांना. आणि ही बघा, ही शेंगा पोळी ओपन केल्यानंतर खूप छान वाटतं. शेंगदाण्याचं खूप गरम गरम खायला मजा येतं, ते रोल करून खायला अजून मजा येणार. खरं म्हणतात ना की तिथं गेल्यानंतर तिथलेच स्पेशल जे आयटम आहेत ते खाल्ले पाहिजे. मग ही शेंगा पोळी 100% मी रेकमेंड करेन, हे खाल्लीच पाहिजे. पुरणपोळी पण छान आहे, तुम्ही खाऊ शकता. अजून खवा पोळी म्हणून पण एक आयटम, तो पण तुम्ही खाऊ शकता. काय वाटतं, काय वेगळं? जायफळाची टेस्ट लागते आणि पुरण खूप सॉफ्ट आहे. पुरण सॉफ्ट आहे आणि जायफळाची टेस्ट लागते, पण अप्रतिम लागते. आता इथून पोटपूजा करून आम्ही सायंकाळी गेलो श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला अक्कलकोटला. खूप छान दर्शन झालं तिथं, पण प्रचंड गर्दी असल्यामुळं महाप्रसाद काही मिळाला नाही. मग परत सोलापूरला येऊन इथली एक ऑथेंटिक थाई अनुभवली, जो की आहे आपला पुढचा स्पॉट, तो म्हणजे प्रीती डायनिंग हॉल. इथं तुम्हाला एक जुनी आणि घरगुती चवीची थाई खायला मिळेल. अक्कलकोटवरून आलो आणि थोडं यायला उशीरच झाला, 10:15 वाजता बंद होतं. आम्ही फोन केला होता प्रीती डायनिंग हॉल, इथं आम्ही आता आलोय आणि इथली यांची पारंपरिक थाई खायचं आता ठरवलं. आणि थाईमध्ये काय आलं तर थाईमध्ये आलंय पापड, खाली गरम गरम चपात्या आल्या, त्याच्यामध्ये फ्लॉवरची भाजी, वरण आहे, नंतर अख्खा मसूर आहे, दही दिलं, शेंगा त्यांचं शेंगाची चटणी ही त्यांची फेमस आहे, आणि कोशिंबीर. खाऊन बघूया एकदा, खूप असं छान ऑथेंटिक वाटतंय, घरगुती जेवण वाटतं. चपात्या सुद्धा खूप छान वाटतात. पहिल्यांदा आपण मसूर खाऊन बघूया. एकदम खूप छान अशी चव येते, अजिबात जास्त मसालेदार नाहीये, तिखट नाहीये, अगदी घरगुती खाल्ल्यासारखे सगळे पदार्थ दिसतात. मला असं वाटतं की जर घरातली चव चाकायची असेल बाहेर आल्यानंतर तर खरंच ही थाळी खूप चांगली आहे. 180 रुपयाला थाळी आहे आणि ती शेअर नाही करू शकत आपण, पण खूप छान वाटतं जेवण. गरमगरम आलंय तर मला पण भूक लागली, तर मी खाऊन घेतो पहिल्यांदा. खूप छान आहे भात, मला भाजी छान आहे. ती चवीचं उत्तम जेवण आहे. चपाती पण अशी हाताने बनवलेली आणि सगळंच ओव्हरऑल फूडची टेस्ट एकदम माइल्ड आणि अगदी लहान मुलं पण खातील अशी, खूप सुंदर. आणि थोडंसं तिखट जर खायचं असेल तर ही जी चटणी आहे ना त्याला परफेक्ट तिखटपणा देते. तर हे सगळं खाताना जर तुम्हाला तिखटपणा हवा असेल, चटणी खावा तुम्ही, खूप मस्त लागते. आणि गरम गरम चपाती खायला खरंच खूप मजा येते. म्हणजे आता जेवणावर फोकस करणार आहे, म्हणजे ताव मारणार अक्षरशः. छान मस्त घरगुती पद्धतीचं जेवण आहे आणि जाम भूक लागलेली आम्हाला, लेट झालेलं. सो इथं अतिशय उत्तम, स्पायसी पण जास्ती नाही आहे, मुलांसाठी एकदम मस्त परफेक्ट. नंतर
त्यांचे 2 स्पेशल आयटम आम्ही मागवले. तर एक आहे ती शेंगा पोळी, जी इकडं दिसते ती खवा पोळी. तर सकाळी खवा पोळी नव्हती खाल्ली, सकाळी आम्ही पुरणपोळी आणि शेंगा पोळी खाल्लेली, म्हणून आधी मी खवा पोळी खाऊन बघतो. एकदम मऊ दिसते, ह्याच्यावरती तूप आहे, आतमध्ये खवा दिसतो. असा रोल करूया, रोल करून खाऊया एकदा असं बघूया. खवा बर्फी असते ना आपली खवा बर्फी, ती मी रोल करून खातो चपातीमध्ये, असं वाटतं. अतिशय अप्रतिम, खूप अप्रतिम. गरम गरम खायला खूप मजा येणार आहे. थंड करू नका, गरम गरमच खा. हे आत्ता बघताय ही शेंगा पोळी. जरा सकाळी जे आपण खाल्ले होते त्यावेळेला जे शेंगदाण्याचं कूट होतं ते एकदम बारीक होतं, आणि हे जरा थोडंसं जाडसर दिसतंय मला, आणि हा थोडासा कडक पण आहे पोळीला. खाऊन बघूया. त्याला थोडंसं गोडसरपणा कमी आहे, एकदम प्रॉपर प्रमाणात आहे. मजा येते घ्यायला. म्हणजे हे सगळं खाल्ल्यानंतर गोड खाल्लंच पाहिजे, आणि त्यासाठी बेस्ट पर्याय म्हणजे खवा पोळी आणि शेंगा पोळी. बघा राईस सुद्धा खूप छान आलं, आणि ही प्लेट आहे. आता आम्ही राहिलो होतो फन हॉटेलला, आणि पहिल्यांदाच इथं स्टे करणार मला इथलं सूट प्रचंड आवडला. अगदी एका घरासारखंच ही सूट बनवली होती. इथं कशाचीही कमी नव्हती. पण आपण हा फूड व्लॉग बनवतोय, आणि म्हणूनच पाहूया यांचा कॉम्प्लिमेंटरी नाश्ता. बरेच पदार्थ नाश्त्याला दिसत होते, आणि रेस्टॉरंटच्या अँबियन्सला मी देईन 100 पैकी 100. उत्साहात बऱ्यापैकी पदार्थ घेतले, आणि लाईव्ह काउंटरचे पण काही पदार्थ आम्ही मागवले. पण प्रत्येक पदार्थ खाऊन डिसअपॉइंटमेंटच झाली. आता म्हणलं नाश्ता बाहेर जाऊनच करायला लागतं वाटतं. दिसायला पदार्थ तर इतके भारी होते, म्हणून सगळे आम्ही खुश होतो, पण नुसती डिसअपॉइंटमेंट हाताला लागते. एक हे आयटम कुणाला हे आवडलं, एखादं दुसरं आयटम सोडलं, सगळ्यांनी असं कधीच नाश्ता खात नाही. आमची प्लेट पूर्ण सगळ्यांच्या प्लेटमध्ये असं तर सकाळी फन हॉटेलला जो ब्रेकफास्टचा जो मूड ऑफ झाला होता, तर तो घालवण्यासाठी आम्ही आलो होता मंगळवार पेठेमध्ये, सुधा उपाहारगृह या ठिकाणी. ही आहे ब्रांच शाखा नंबर 3, आणि ही मंगळवार पेठेमध्ये आहे. याचा टायमिंग सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दिसतंय. खूप असं अँटिक वाटतंय, आज जाऊन बघूया कसं आहे ते. ॲम्बियन्स बघून अगदी रस्त्यापर्यंत खमंग सुवास सुटल्यामुळे भूक आणि अपेक्षा दोन्ही पण वाढायला लागल्या होत्या. छानशा अशा प्लेटमध्ये एक इडली आणि एक मेदूवडा आला, आणि सांबार आलं. खूप ऑथेंटिक वाटतंय, आणि ही प्लेट बघा एकदम छान अशी प्लेट आहे. त्याच्यामध्ये एकदम ठीक असे चटणी आले. चटणी बघूनच आधी चटणी खाऊशी वाटली, एवढी छान आणि सॉफ्ट आहे. म्हणजे जो खोबऱ्याचा हार्डनेस आहे ना, तो अजिबात जाणवत नाही, एकदम सॉफ्ट आहे. इडली खाऊन बघूया. इडली बघा तुटते कशी. खूप बरं. म्हणजे म्हणतात ना की एखाद्या जुन्या हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची जी मजा आहे ती इथं येते. आणि खरंच उपाहारगृह जिथं असतात ना, तिथं अशा ऑथेंटिक जागा मिळतात. आपण वडा बघूया, वडा कसा आहे ते. क्रंची दिसतोय. आतमधला जो कंटेंट आहे तो खूप महत्वाचा असतो इथं, आणि त्यांनी ऑइल किती सर्व केलं हे महत्वाचं. वरून क्रिस्पी आहे, आणि आतून सुद्धा खूप छान आहे, चवदार आहे. एकंदरीत खूप मजा येणार आहे इथं खायला. तर बघूया बाकीचे आयटम घेऊया, पण हे तरी आतापर्यंत खूप मस्त आहे. उपवासासाठी आपण बाहेर आलो की सगळ्यात पहिल्यांदा मागतो तो म्हणजे साबुदाणा वडा. साबुदाणा वडा बघा, 2 मोठे वडे आले, आणि त्याच्यासोबत काय आलं तर हे असं छानसं असं हे दही आलं. दह्यामध्ये मिरची दिसते, शेंगदाणाचे कूट दिसतं, हे पण छान आहे. वड्यासोबत खाऊन बघू. वडावर एकदम बघा क्रिस्पी आहे.
अतिशय सुंदर चव आहे. ह्याच्या त्याच्यासोबत हे दिलेलं आहे, दही दिलेलं आहे. ह्याच्यासोबत खाल्ल्यानंतर वडा अजून छान वाटतं. नुसतं कोरडा वडा खायला पण मजा आहे, पण तिखट नाही आहे. ह्याच्यामध्ये जी मिरची आहे ना त्याला तिखटपणा देत आहे आणि त्याच्यामुळं ते अजून चवदार होतं. याच्यापेक्षा मी जास्त रेकमेंड करेन ते म्हणजे इडली आणि मेदूवडा. साबुदाणा वडा पण छान आहे, पण त्याच्यापेक्षा मला इडली आणि मेदूवडा खूप जास्त आवडतो. आणि सकाळी ज्या आयटमची आम्ही सगळे वाट बघत होतो तो म्हणजे मसाला डोसा. हा बघा एवढा मोठा डोसा छान बॅटर मध्ये आलेला. त्याच्यासोबत पिवळी बटाट्याची भाजी असते आपली ती आली. थोडासा जारसर वाटतो मला डोसा. खाऊन बघू. चव अतिशय उत्कृष्ट. मला ते इडलीचं बॅटर एकदम बेस्ट आहे. म्हणजे एकदम जसा परफेक्ट पाहिजे ना तसा डोसा आहे. फक्त थोडासा मऊ आहे जो कडक मला आवडतो. काही लोकांना मऊ आवडत असेल पण चवीला अप्रतिम आहे, अप्रतिम. वडा एकदम क्रिस्पी आहे, टेस्ट एकदम ऑथेंटिक वडा. साबुदाणा वडा मस्त आहे, एकदम क्रिस्पी, कच्चा नाही आहे, टेस्ट पण मस्त आहे. खिचडी वडा खूप छान आहे. मेदू वडा मला आवडला, खूप क्रिस्पी आहे. आणि मला सहसा ही ग्रीन चटणी आवडत नाही कुठं हॉटेलमध्ये, पण ही मला खूप आवडते. एकदम टेक्स्चर एकदम सॉफ्ट आहे आणि टेस्टला पण खूप छान आहे. डोसा छान आहे. एकंदरीत सोलापूर मधला सगळ्यात बेस्ट म्हणजे मला नाश्ता इथं वाटतोय. आणि सगळ्यात प्रकारचे आयटम मस्त आहेत, एकदम छान आहे. मन तृप्त झालंय सगळ्यात आणि पोट पण भरणार आहे हे नक्कीच. रेट तुम्ही बघितले, रेट अगदी कमी आहे आणि सिटीच्या मनात रेट खरंच कमी आहे. आणि उपाहारगृह अशीच असावी अशी आमची सुद्धा इच्छा आहे. चहा मागितला ते म्हणतात रविवारी गर्दी असती त्याच्यामुळे चहा नाही मिळत. तर ही एक नवीन पद्धत आहे, चहा आणि कॉफी नाही मिळणार आहे रविवारी. तर नाश्ता तर एक नंबर होता आणि अशी उपाहारगृह प्रत्येक शहरामध्ये आहेत आणि ती फक्त शोधायची आपल्याला गरज आहे. आणि खरंच या ठिकाणी आलो ना मन तृप्त होऊन जातं. आणि सोलापूरमध्ये आल्यानंतर हा स्पॉट आम्ही शोधून काढला आणि खूप चांगला मिळाला मला. ही बघा ही त्यांची बॉटलसुद्धा खूप छान वाटते. निसर्गाची बॉटल त्याच्यावर अमिताभ बच्चन दिसतात आणि सुधाची बॉटल बघा ही सुद्धा खूप छान आहे. इथे जवळच अण्णा म्हणून एक हॉटेल दिसलं. इथं बऱ्यापैकी गर्दी पण होती, इथला ॲम्बियन्स सुद्धा चांगला होता. पण इथं सुद्धा चहा नव्हता आणि मग काय कॉफीच मागवावी लागली. फिल्टर कॉफीचा पहिला घोट पिला आणि सरप्राईजच झालो. अगदीच भारी होती ही कॉफी. आणि इथल्या क्रीम स्टोनचं आईस्क्रीम खायला अजिबात विसरू नका, ते पण खूप छान दिसत होतं. पुण्याला परत येताना खायचे बरेच स्पॉट्स आम्हाला भेटत होते. तरी सुद्धा आम्ही भूक कंट्रोल करून वृंदावनलाच जेवायचं असं ठरवलं. इथला ॲम्बियन्स खूपच मस्त आहे. बच्चा कंपनीला खेळायला पण भरपूर काही आहे. दुपारचे 4 वाजलेत आणि आम्ही आता सोलापूरवरून येतोय पुण्याकडे. आणि पुण्याकडे येताना दौंडच्या जवळपास आहे आम्ही आणि इथं वृंदावन हॉटेलला थांबलोय. मागे बघा राधाकृष्णाचं खूप छान असं. आणि खरंच याला वृंदावन का म्हणलं, खाली फुलं आहेत आणि वरती राधाकृष्णाची मूर्ती. आतमध्ये जाऊन ॲम्बियन्स बघूया. ॲम्बियन्स सुद्धा छान दिसतोय. पार्किंगची सोय आहे आणि प्युअर व्हेज हॉटेल आहे. तर आज चेक करूया. दुपारचं टायमिंग आहे ना, लंचचा टायमिंग आहे ना डिनरचा टायमिंग आहे. तर सुरुवात करतोय मी ओनियन उत्तप्पापासून. आणि ओनियन उत्तप्पा खूप छान दिसतो, त्यासोबत दिले चटणी आणि सांबार. खाऊन बघूया. छान आहे, जाड आहे पण टेस्टला खूप मस्त आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा, मिरची हे सगळं दिसतंय. सांबार आणि चटणीसोबत खूप छान लागतं. हे तुम्ही इथं आल्यानंतर नक्की खाऊ शकता. हे का?
हैदराबादी व्हेज दम बिर्याणी घेतली. ह्याच्यामध्ये बघा हा ग्रीन मसाला दिसतोय, ज्याच्यामध्ये मला बरेच आयटम दिसतात. सगळे व्हेज आयटम दिसतात त्याच्यामध्ये. आणि हा तिरंगा राईस टाईप आहे, म्हणजे केशरी, व्हाईट असे सगळे कलर आहेत तिथं. खाऊन बघूया कसा. थोडंसं स्मोकी फ्लेवर आहे. तिखट म्हणाल तर तिखट बऱ्यापैकी आहे. पनीर आहे आणि टेस्टला खूप छान लागतं. मी तर रेकमेंड करेन की जर तुम्ही आला तर नक्की हा ट्राय करा. जर आपण नेहमी राईस खातो तर जरा थोडं वेगळं खाण्यासाठी हैदराबादी व्हेज दम बिर्याणी हे वृंदावनला तुम्ही नक्की ट्राय करा. हे थोडंसं छाज आहे, छाज दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छाज मसाला टाकला, बाकी वेगळं काही लागत नाही आहे. पण बिर्याणी खरंच असं बऱ्यापैकी स्पायसी आहे आणि टेस्ट छान आहे. ओनियन टोमॅटो उत्तप्पा घेतलेला, एकदम क्रिस्पी आहे असं भाजलेलं, छान लागतं, टेस्टला छान आहे. दिसायला तर उत्तम दिसते. दही मिसळ ऑर्डर केले. आता आपण टेस्ट करून बघूया. टेस्ट छान आहे, मीडियम स्पायसी आहे. थोडी तब्येत ठीक नाही आहे, मिसळ मीठ जास्त ट्राय नाही करत. काय वाटतं? म्हणजे डिसेंट एक मिसळ असते ना तशी बऱ्यापैकी तिखट आहे, पण एवढी तोफ नाही आहे की बाबा अगदी ट्रायच केली पाहिजे असं नाही. पण नक्की जर तुम्हाला मिसळ आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. एक गोष्ट ॲड करायची मला बिर्याणीबद्दल, ती म्हणजे याच्यामध्ये जो ग्रीन कलर आहे तो त्या व्हेजिटेबल्समुळे आलेला आहे. जी भाजी असते पालकची भाजी, त्याची ग्रेव्ही बनवून त्याचा ग्रीन कलर आलेला आहे, खूप छान. एकंदरीत चार म्हणजे एरिया असतात जे आपण बघतो एक फॅमिली रेस्टॉरंटसाठी. ते म्हणजे एक पहिलं पार्किंग, त्यानंतर वॉशरूम क्लीन असणं, त्यानंतर जो ॲम्बियन्स असतो ते, आणि पदार्थांची चव, हे सगळे टिकमार्क ओके एकदम भारी आहे. आणि जर तुम्ही सोलापूर आणि पुण्याला जात असाल तर नक्कीच, आम्ही 1.5 तास वाट बघितली रेस्टॉरंटची आणि नंतर थांबलो. भरपूर हॉटेल आम्हाला मिळाले, पण आम्ही इथंच यायचं होतं आम्हाला ट्राय करण्यासाठी. आता मला मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की तुम्ही थांबा, थोडी भूक कंट्रोल करा आणि इथं येऊनच खावा नक्कीच. छान आहे डोसा. दोन राहिलेले आहे सँडविच. हा नको. काय छान आहे चीज. थोडा गोड आहे, ठीक आहे. ऍक्च्युली मागच्या वर्षी इथे खूप छान चहा मिळालेला, दोन वेळा एक पिठाचा म्हणून आता घेतला, पण एवढा ती चव नाहीये, गोड लागतोय जास्त. मसाला नाही म्हणजे अद्रकवाला नाही.